हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 16 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप धमाकेदार होता. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी दोघेही घराकडे यायला निघालेले असतात. तेवढ्यात ईश्वरी ही गाडी थांबवते आणि काही क्षणात एक गिफ्ट घेऊन गाडीत परत येते. अर्णव विचारतो कोणतं गिफ्ट घेतलंय, तर ईश्वरी त्याला हा गिफ्ट दाखवते. तर एका काचेच्या बॉक्समध्ये एक सुंदर छोटासा पाळणा असतो. ईश्वरी सांगते अंजली ताईला हे गिफ्ट खूप आवडेल ना डोहाळे जेवणासाठी. अर्णवला सुद्धा हे गिफ्ट आवडतं, पण त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं. ईश्वरी ही अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर, तुम्ही किती टेन्शन घेतलंय. तुम्ही होणाऱ्या बाळाचे मामा आहात आणि अंजली ताईसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही बाईसाठी तिचं होणारं बाळ डोहाळे जेवण हा खूप महत्त्वाचा सोहळा असतो आणि तुम्ही चेहऱ्यावर असं टेन्शन घेतलं तर अंजली ताईला बरं नाही वाटणार. अर्णव सांगतो, पण मला ताईबद्दल खूप वाईट वाटतंय आणि ताई किती चांगली आहे, कधीही कोणाच्या वाईटाचा विचार करत नाही आणि त्या राजेशसारखा नराधम तिच्या आयुष्यात आलाय आणि तो किती वाईट माणूस आहे हे तिला माहितीही नाहीये, त्याचाच मला त्रास होतोय. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, सर मला सगळं कळतंय, पण सध्या आपल्याला अंजलीताई जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यांचं होणारं बाळ जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही त्या नालायक राजेशचा विचार करूच नका. तुम्ही फक्त अंजलीताईचा विचार करा आणि चला आता आपल्याला जायला उशीर होतोय, सगळे आपली वाट पाहत असतील, असं म्हणून ती अर्णवला निघायला सांगते. हे दोघेही घराकडे यायला निघतात. तर घरात डोहाळे जेवणाची सगळी तयारी झालेली असते. पाहुणे सुद्धा जमलेले असतात आणि आजी ही अंजलीला समजावून सांगते, अंजली डोहाळे जेवणाचा मुहूर्त टळतोय, आपण कमीत कमी तुझी ओटी भरून घेऊया. अंजली सांगते, नाही आजी, जोपर्यंत चिंटू आणि ईश्वरी येत नाही तोपर्यंत माझ्या डोहाळे जेवणाला सुरुवात होणार नाही. त्यांच्याशिवाय मी माझं डोहाळे जेवण करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. आजी तिला समजावून सांगते, अंजू मला सगळं मान्य आहे, पण आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी तेथे येतात. अर्णव ओरडून म्हणतो, अंजलीताईचं डोहाळे जेवण आणि मी येणार नाही असं कसं होईल. अर्णव आणि ईश्वरी आलेत हे पाहून सर्वांना खूप आनंद होतो. अंजली खुश होते, या दोघांकडे धावतच येते आणि त्यांना मिठी मारते. घरात आनंदी आनंद झालेला असतो. तर अंजली मात्र या दोघांवर चिडण्याचं नाटक करते. मला आहे ना तुमच्या दोघांचा खूप राग आलाय, एवढं उशीर कुणी करतं का. तर अर्णव सांगतो, आता माझ्या होणाऱ्या भाच्यासाठी मी वेळेत येणारच ना. सगळे हसू लागतात, पण राजेशला मात्र हे पटत नाही. सगळेजण खुश असतात की शेवटी ईश्वरी आणि अर्णव आलेत. आजी सांगते, जा आता दोघे तयार होऊन या, आपल्याला डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. अर्णव आणि ईश्वरी तयार व्हायला जातात आणि अगदी पुढच्या क्षणी दोघे तयार होऊन आलेले असतात. अंजलीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. सगळ्यात आधी ईश्वरी हीच अंजलीची ओटी भरते, तिला कुंकू लावते. ओटी भरण्याचा कार्यक्रम सागर संगीत पार पाडत असते. तर घरातील सगळ्यांच्या हातात मी मामा होणार, मी आजी होणार, मी आजी होणार, पणजी होणार असं सगळं पोस्टर्स असतात. त्यामुळे घरातील वातावरण खूप छान झालेलं असतं. अंजलीच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो. आजी, मामा, आकाश, अर्णव, मामी सगळेच खुश असतात. तर राजेश सुद्धा त्याच्या बेरकी डोळ्यांमधून हे सगळं पाहत असतो. ईश्वरीनंतर मामी अंजलीची ओटी भरते. असं करता करता 5 सुवासीन या अंजलीची ओटी भरतात आणि अंजलीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम होत असतो. त्यामुळे अंजली खूप खुश असते. सगळेजण हे ओटी भरतात आणि मग त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. अंजली आजीला विचारते, आजी ते आणायचं का. आजी म्हणते हो. अर्णवला काही कळतच नाही. ईश्वरी अनिताताईला हाक मारते आणि अनिताताई एका ट्रेमध्ये 2 प्लेट आणि वाट्या घेऊन येतात आणि ईश्वरी ही अंजली समोर हे ठेवते आणि अंजलीला समजावून सांगते, अंजली ताई आता आहे ना या एका वाटीमध्ये बर्फी आहे आणि एका वाटीमध्ये पेढा आहे. तुम्ही जे निवडाल त्यानुसार तुम्हाला बाळ होईल आणि मला पूर्ण गॅरंटी आहे तुम्ही पेढाच निवडणार आणि तुम्हाला मुलगाच होणार. पण अर्णवला मात्र हे पटत नाही. घरातील सगळे खूप खुश असतात. अंजली या 2 प्लेटमधून कोणती वाटी निवडायची हे ठरवत असते आणि घरातील सगळेजण तिला सांगत असतात, ही ती नाही ही. आणि अंजली एक एक करून ही करू की ती करू, कोणती निवडू असं करत असते. आणि तेवढ्यात ती एक वाटी निवडते. ही वाटी बाजूला करते तर त्याखाली चक्क पेढा असतो.
त्यामुळे घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो. ईश्वरीही खुश होते, कारण आता अंजलीला बाळ होईल आणि तो मुलगाच असेल असं सर्वांना वाटतं. ईश्वरी आनंदाने म्हणते, पाहिलं ना अंजलीताई, मी म्हणाले होते तुम्हाला मुलगाच होणार, मला माहीतच होतं आधीपासून. अंजली सुद्धा खुश असते आणि म्हणते, हो, मला सुद्धा मुलगाच हवाय, अगदी यांच्यासारखा, सगळ्यांची काळजी घेणारा, सगळ्यांचा विचार करणारा. हे ऐकून अर्णव, ईश्वरी आणि मामा मात्र तोंड वाकडं करतात की राजेश सारखा मुलगा होणार म्हणजे आपलं काही खरं नाही. तर राजेश अंजलीला म्हणतो, काय अंजली, कशाला माझी एवढी स्तुती करते, माझी सगळ्यांसमोर स्तुती केली मला काही आवडत नाही, आला मोठा, असा ईश्वरी एक्सप्रेशन देते. आणि ती अंजलीला सांगते, अंजलीताई, आता तुम्हाला ना खूप साऱ्या मिठाया खायच्या आहेत, असं म्हणून ती अंजलीसमोर मिठाया ठेवते. यामध्ये गुलाबजामुन असतात, मोतीचूरचे लाडू असतात, जिलेबी असते, काजू कतली असते, बर्फी असतात, पेढे असतात. आणि एवढं सगळं पाहून अंजलीला आश्चर्य वाटतं. ती विचारते, मी एवढं सगळं खायचंय का? तर मामी सांगते, हो, तू एवढं सगळं खायचंय आणि आज कोणत्याही गोष्टीला नाही नाही म्हणता येत. आणि ईश्वरी सगळ्यात आधी अंजलीला गुलाबजामुन भरवते. पण ईश्वरी अंजलीची काळजी घेते आणि सगळ्या गोड पदार्थातून तिला थोडं थोडंच भरवते. अंजली सुद्धा प्रेमाने खाते. घरामध्ये खूप छान वातावरण असतं, सगळे खुश असतात. ईश्वरी एक एक करून तिला सगळ्या मिठाया भरवते आणि अंजली सांगते, बस झालं, आता माझं पोट भरलंय, मी जास्त नाही खाऊ शकत. तर मामी म्हणते, असं कसं, तुला सगळं खावंच लागेल. ईश्वरी तिला भरवतच असते. घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. पण या सगळ्यांचा आनंद पाहून राजेशला खूप राग येतो आणि तो मनात विचार करतो, किती हसायचं असेल, खुश व्हायचं असेल तेवढं खुश व्हा, कारण आता तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त दुःख असणारे, तुमचं हे गोड गोड वातावरण मी आता कडू करून टाकणारे फक्त थोडाच वेळ, असा विचार राजेश करतो. आणि मग थोड्या वेळानंतर घरात आलेले सगळे पाहुणे निघून गेलेले असतात आणि आजी सांगते, पाहुणे तर आपापलं गिफ्ट देऊन गेले, आता घरातील सगळ्यांची वेळ, आता तुम्ही सगळ्यांनी गिफ्ट द्यायचंय. आणि मग सगळ्यात पहिला नंबर आकाश लावतो. आकाश पुढे येतो आणि अंजली ताईला गिफ्ट देतो आणि सांगतो, हे गिफ्ट माझ्याकडून आणि नम्रताकडून आहे. तर अंजली म्हणते, अरे कशाला, त्याची काही गरज नव्हती. मामा उत्तर देतो, अरे अंजली, तू ये ना काहीच शिकली नाही तुझ्या मामीकडून, तुझी मामी कधीच कोणत्या गिफ्टला नकार देत नाही. मामीला खूप राग येतो. मामी चिडून म्हणते, हो खरंय, आणि तुम्ही कधीच कोणती संधी सोडत नाही मला सगळ्यांसमोर बोलण्याची, मला टोमणा मारण्याची. तर मामा सांगतो, अगं कसलं काय, मी तर तुझं कौतुकच करत होतो. आणि सगळे हसू लागतात. आणि मग पुढचा नंबर लागतो मामा आणि मामीचा. हे दोघे सुद्धा अंजलीला गिफ्ट देतात आणि सांगतात, तुला हे गिफ्ट खूप आवडेल. त्यानंतर आजी म्हणते, आता होणाऱ्या मामा आणि मामीचा नंबर पाहूया, त्यांनी काय गिफ्ट आणलंय. ईश्वरी आणि अर्णव खूप खुश असतात. ईश्वरी सांगते, मामचं गिफ्ट आहे ना अंजली ताईला खूप आवडेल. हे दोघेही पुढे येतात आणि अंजलीला गिफ्ट देतात. ईश्वरी म्हणते, अंजली ताई, तुम्ही गिफ्ट उघडून पहा. अंजली ही गिफ्ट ओपन करते, तर यात एक खूप सुंदर पाळणा असतो. हा पाळणा अंजलीला आवडतो. अंजली सर्वांना दाखवते, सगळेच खुश होतात आणि खूप छान गिफ्ट आहे असं कौतुक करतात. तेव्हा ईश्वरी ही अंजलीला विचारते, तुम्ही ना माझ्या भाच्याला विचारा, त्याला हे गिफ्ट आवडलं का. अंजली आपल्या पोटाला हात लावते आणि सांगते, हो, तुझ्या भाच्याला हे गिफ्ट खूप आवडलंय. ईश्वरी खुश होते. घरातले सगळे खुश होतात. तर अर्णव सांगतो, भाच्याला नाही, भाचीला, मला भाची होणार आहे, मुलगी होणार आहे. पण ईश्वरीला मात्र असं वाटत नाही. ईश्वरी अर्णवशी भांडते, नाही, अंजली ताईला मुलगाच होणार आहे आणि आता त्यांनी पेढा निवडलाय ना, मग त्यातच सगळं आलं. अर्णव सांगतो, ते काही खरं नसतं, मला माहिती आहे ताईला मुलगीच होणार आहे, मला भाचीच होणार आहे. आणि या दोघांमध्येच भांडण सुरू होतं, चांगलीच बाचाबाची सुरू होते. तेव्हा अंजली म्हणते, अरे बस करा, तुम्ही आता मामा मामी होणार आहात, तुम्हाला हे शोभतं का, काय भांडणं करताय. हे दोघे एकमेकांकडे रागाने पाहतात आणि गप्प बसतात. त्यानंतर आजी ही राजेशला म्हणते, जावई बापू, आता होणाऱ्या बाबांचा नंबर सांगा, तुम्ही अंजलीसाठी काय गिफ्ट आणलंय. आणि आत्ताच राजेश खरा धिंगाणा सुरू करतो. एवढा वेळ जे डोहाळे जेवण गोड गोड सुरू असतं, त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचं त्याने ठरवलेलं असतं. आणि तो म्हणतो, मी आहे ना माझ्या बाळाचं भविष्य जे अंधारात आहे ते आणलंय. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की राजेश असं का बोलतोय. ईश्वरी आणि अर्णवला समजतं की राजेशने त्याचा धिंगाणा सुरू केलाय आणि आता तो इतकं चांगलं जे फंक्शन सुरू आहे ना
त्यामुळे मिठाचा खडा टाकणारे आणि काहीतरी मोठा गोंधळ घालणारे माम्या, मामी, आजी, अंजली घरातील सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं की राजेश असं का बोलतोय. मामा राजेशला विचारतो, जावई बापू तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते. तर राजेश उत्तर देतो, हो मामा, तुम्हाला जे कळतंय ना मी तेच बोलतोय. सगळ्यांना कळतच नाही की राजेशचं नेमकं काय चाललंय. आजी विचारते, जावई बापू काय झालं, तुम्हाला राग आलाय का, तुम्ही एखाद्या गोष्टीवरून चिडला आहात का. तर राजेश सांगतो, आजी त्यात राग कसला, हे माझं दुःख आहे. आता माझ्या बाळाचं भविष्य अंधारात आहे, तेच मी घेऊन आलोय. माझ्या बाळाचं अंधारातलं भविष्य सगळ्या तुमच्यासमोर, आणि माझ्या बायकोला मी ते गिफ्ट देणार आहे. अंजली खूप दुःखी होते. ती राजेशजवळ येते आणि विचारते, काय झाले तुम्हाला, तुम्ही असं का बोलताय. राजेश सांगतो, अगं अंजली खरंच बोलतोय ना, ज्या बाळाच्या बापाचंच भविष्य अंधारात आहे त्या बाळाचं भविष्य सुद्धा अंधारातच असेल. त्यात उजेड कसा येणार, लख्ख प्रकाश कसा पडणार. आणि मामी ही राजेशला विचारते, जावई बापू तुम्ही हे काय बोलताय, आम्ही तुम्हाला फक्त एवढंच विचारलं की तुम्ही अंजलीसाठी काय गिफ्ट घेऊन आलात आणि तुम्ही हे काय बोलणं सुरू केलंय, असं अभद्र का बोलताय. तर राजेश सांगतो, मामी अभद्र नाही बोलत आहे मी ना, खरं खरं सांगतोय. आणि आज डोहाळे जेवणाला माझ्या बायकोला मला सत्य सांगायचंय की या घरात तिच्या पाठीमागे काय चाललंय. असं म्हणून राजेश हा अंजलीला सांगतो, अंजली तू खूप साधी भोळी आहेस आणि याच गोष्टीचा फायदा या घरातील काही जण उचलताय, तुझ्याशी गोड गोड बोलताय आणि तुझ्या पाठीमागे कट कारस्थान करताय आणि तुला खूप मोठा त्रास देणार आहेत, ते तुझा खूप मोठा विश्वासघात करणार आहेत. हे ऐकून अंजली, आजी, ईश्वरी, अर्णव, मामा, मामी, आकाश या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. राजेश अंजलीला सांगतो, हा अर्णव आणि ईश्वरी हे दोघे काल मित्राचा ॲक्सिडेंट झाला म्हणून पुण्याला गेले होते असंच त्यांनी सगळ्यांना सांगितलंय ना, पण हे खोटं आहे. हे दोघे पुण्याला नव्हते गेले, तर हे शलाका पाटीलच्या गावी साताऱ्याला गेले होते आणि तेथे गेल्यावर ते शलाका पाटीलच्या काका काकूला भेटले आणि त्या दोघांकडून त्यांनी असं वदवून घेण्याचा प्रयत्न केला की शलाका पाटीलचा खून मी केलाय, मी तिचा मर्डरर आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. ईश्वरी आणि अर्णवचा विश्वासच बसत नाही की राजेशने चक्क या सगळ्याचा फायदा स्वतःला करून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि राजेशला हे सगळं कसं काय कळलं. आणि मग राजेश हा अंजलीला सांगतो, तेथे माझा एक मित्र आहे, जर तो नसताना तर हे सत्य मला कधीच कळलं नसतं. या दोघांनी तर मला फासावर चढवण्याचा प्लॅन बनवलाय. असं म्हणून तो अंजलीला एक व्हिडिओ दाखवतो आणि हा तोच व्हिडिओ असतो जेथे अर्णव आणि ईश्वरी शलाका पाटीलच्या काका काकूला भेटले आहेत आणि ईश्वरी त्यांना विचारत असते, तुम्ही शलाका पाटीलच्या नवऱ्याला ओळखता का, राजेश हाच तिचा नवरा आहे ना, राजेश्वर पाटील म्हणून, त्यानेच तिचा खून केलाय. तुम्ही आम्हाला सगळं खरं सांगा, म्हणजे शलाका पाटीलच्या खुन्याला पकडणं आम्हाला सोपं जाईल. अंजलीला जबर धक्काच बसतो. ती ईश्वरी आणि अर्णव या दोघांकडे रागारागाने पाहू लागते. राजेशने एक जबरदस्त मास्टर प्लॅन बनवलेला असतो. राजेशला आधीपासूनच माहीत असतं की ईश्वरी आणि अर्णव शलाका पाटीलच्या गावी जाऊ शकतात आणि जर ते शलाका पाटीलच्या गावी गेले तर या सगळ्या प्रकरणाचा फायदा स्वतःसाठी कसा करून घ्यायचा हा प्लॅन राजेशने बनवलाय आणि त्यात ईश्वरी आणि अर्णव अडकलेले आहेत. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं आणि राजेश हा लगेचच अंजलीला सांगतो, अंजली तूच सांग मला आता, त्या शलाका पाटीलशी आणि तिच्या खुनाशी माझा काय संबंध. पण तरीसुद्धा हे ईश्वरी आणि अर्णव जाणून बुजून त्यात मला गोवण्याचा प्रयत्न करताय. आधी तर या अर्णवने माझ्यावर फ्रॉडचा आरोप लावला की मी कंपनीचं चेकबुक चोरलं, त्याच्यावर त्याच्या खोट्या सह्या करतोय आणि पैसे लाटतोय. मग त्याने माझ्यावर विनयभंगाचा खोटा आरोप केला की मी ईश्वरीच्या अंगावर हात टाकतोय आणि आता त्याने माझ्यावर चक्क खुनाचाच आरोप लावलाय की मी एका मुलीचा खून केलाय, तिला जमिनीत गाडलंय. याची इच्छा तरी काय आहे, याला मला या जगातून दूर पाठवायचंय का, मला मारून टाकायचंय का, त्याच्या डोळ्यात मी एवढा खुपतोय का. हे ऐकून ईश्वरी आणि अर्णवला खूप टेन्शन येतं की राजेशने या गोष्टीचा कसा फायदा उचललाय आणि कसा प्लॅन बनवलाय. मामा, आजी सगळे खूप टेन्शनमध्ये येतात आणि अंजली तर मूर्ख आहेच. अंजली ही खूप दुःखी होते. अर्णव आणि ईश्वरीकडे रागारागाने पाहते की तुम्ही असं का करताय. राजेशचा धिंगाणा सुरूच असतो. राजेश सांगतो, या दोघांनी असं ठरवलंय की मला त्या शलाका पाटीलच्या खुनाच्या आरोपात तुरुंगात पाठवायचं.
म्हणजे माझं बाळ या जगात येण्याआधीच मी तुरुंगात असेल, माझ्या बाळाला माझी ओळखच होणार नाही. या दोघांची माझ्याशी काय दुश्मनी आहे देव जाणे. दोघं असं का करताय? अर्णव आणि ईश्वरीला काय बोलावं, काय उत्तर द्यावं हे समजतच नाही आणि ते गप्प बसलेले असतात. तेव्हा राजेश हा लगेचच अंजलीला म्हणतो, पाहिलं का हे दोघे गप्प बसलेत, कारण मी खरं बोलतोय. आधी तर मी तुला एक व्हिडिओ दाखवला, आता हा दुसरा व्हिडिओ. असं म्हणून तो चक्क ईश्वरी आणि अर्णव हे दोघे गाडीने साताऱ्याला चालले आहेत त्याचा एक फोटो सुद्धा दाखवतो. म्हणजे लगेचच अर्णव आणि ईश्वरी खोटं बोलताय आणि ते खोटं बोलून साताऱ्याला गेले होते हे सुद्धा सिद्ध होतं. राजेश सांगतो, अंजली फक्त एवढंच नाही तर मी तुला सगळे पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. तू विचार नाही अर्णवला, त्याच्याकडे आहे का एखादा पुरावा? तो म्हणतोय ना की मी शलाका पाटीलचा खून केला आहे, मी खूप मोठा फ्रॉड माणूस आहे, खोटाडा आहे. तर त्याच्याकडे एखादा तर पुरावा असायला हवा ना. विचार त्याला, आहे का त्याच्याकडे एखादा पुरावा? अर्णव आणि ईश्वरीला खूप राग येतो. अर्णव म्हणतो, हो तू एक नंबरचा फ्रॉड आहेस. ताई तू या माणसाला देव माणूस म्हणतेस ना, पण तो एक नंबरचा खोटाडा आहे, फ्रॉड आहे. तो वकील नाहीये आणि त्याने आजपर्यंत असं म्हणून तो ईश्वरीकडे पाहतो. पण ईश्वरी खूप घाबरलेली असते, ती काहीच बोलत नाही आणि अर्णवकडे सुद्धा पुरावा नसतो. अर्णवने स्वतःच्या हाताने अशा अनेक चुका केल्या आहेत. राजेश विरुद्ध अनेक पुरावे त्याच्याकडे असू शकले असते, पण एकही पुरावा त्याला मांडता येत नाही. आणि राजेश याच गोष्टीचा फायदा उचलतो आणि अर्णवला विचारतो, आहे ना पुरावा? मग सांग, काय मी चुकीचं केलंय, काय फ्रॉड काम केली आहेत? एक तर पुरावा ठेव माझ्या विरुद्ध. नाहीये ना, पण माझ्याकडे तुझ्या विरुद्ध खूप पुरावे आहेत. अर्णव आणि ईश्वरी माना खाली घालतात, त्यांच्याकडे पुरावेच नसतात. आणि मग अंजली ही अर्णवला जाब विचारते, अर्णव तू इतके घाणेरडे आरोप लावतोयस तुझ्या भाऊजींवर, त्यांची नेमकी चूक तरी काय आहे? तू आधी त्यांच्यावर फ्रॉडचा आरोप लावला, मग विनयभंगाचा आरोप लावला आणि आता खुनाचा आरोप लावतोय. इतके टोकाचे आरोप. त्यांनी नेमकं तुझं काय बिघडवलंय? तुला त्यांचा का राग आलाय? तू असं का करतोय? आणि अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, ताई याने सगळं काही केलंय आणि हे सगळे आरोप खरे आहेत. राजेश चिडून म्हणतो, काय आरोप खरे आहेत? माझ्याकडे तुझ्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत, तू खोटं बोलतोय. थांबा, जर तेथे माझा वकील मित्र नसताना तर हे सगळं सगळ्यांसमोर आलंच नसतं. असं म्हणून राजेश आपल्या मित्राला ॲडव्होकेट करमरकरला कॉल लावतो, जो शलाकाच्या काका काकूंच्या घरीच असतो. आणि कालपर्यंत जे शलाकाचे काका पॅरालिसिस झालाय असं म्हणून घरी बसलेले असतात, ते चक्क आता टकाटक तेथे बसलेले असतात. राजेश त्यांना व्हिडिओ कॉल लावतो आणि अंजलीला हा व्हिडिओ कॉल दाखवतो. त्यावेळेस राजेश हा या शलाकाच्या काकाला विचारतो, काल तुमच्याकडे अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के आले होते का? आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं ते आम्हाला सर्वांना सांगा. शलाकाचे हे काका काकू लगेचच सांगतात, हो काल आमच्या घरी अर्णव राजे शिर्के आणि त्यांची बायको ईश्वरी राजे शिर्के आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की राजेशला तुम्ही सांगा की राजेश हाच राजेश्वर पाटील आहे. तो शलाकाचा नवरा होता आणि त्याने शलाकाचा खून केलाय. त्या बदल्यात तो आम्हाला 25 लाख रुपये द्यायला तयार होता. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. अंजली रडू लागते. अर्णव असं काही करू शकतो यावर तिचा विश्वासच बसत नाही. अर्णव आणि ईश्वरीलाही जबर धक्का बसतो. अर्णव राजेशच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो आणि या काकाला जाब विचारतो, हे काय बोलताय तुम्ही? मी कधी तुम्हाला पैसे द्यायचं म्हटलं आणि तुम्हीच मला काही सांगितलं नाही. मी तुम्हाला राजेशचा फोटो दाखवला, पण तुम्ही म्हणालात की हा शलाका पाटीलचा नवरा नाहीये आणि आम्ही तिथून निघून आलो. मग तुम्ही खोटं का बोलताय? हा काका म्हणतो, आम्ही नाही तर तुम्हीच खोटं बोलताय आणि तो फोन कट करतो. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे खोटाडे आहेत हे अंजली समोर सिद्ध होतं आणि या दोघांकडे काहीच बोलायला राहत नाही. आणि इकडे शलाकाचे काका काकू आणि त्यांच्या लहान मुलीला चक्क राजेशच्या माणसांनी गन पॉईंटवर ठेवलेलं असतं. तुमचा जीव घेऊ अशी धमकी देऊन त्यांना हे सगळं खोटं बोलायला लावलेलं असतं. म्हणजे हा राजेश भिकारी आहे, तो कर्जबाजारी आहे, तरीसुद्धा तो इतके मोठे मोठे प्लॅन बनवतोय आणि त्याने ईश्वरी आणि अर्णवला चांगलंच अडकवलंय. ईश्वरी आणि अर्णव हे काका काकूकडे जातील आणि या गोष्टीचा आपल्याला फायदा करून घेता येईल हे सगळं राजेशने आधीच ठरवलं होतं आणि ईश्वरी आणि अर्णव त्याच्या प्लॅनमध्ये अडकले आहेत एवढं मात्र नक्की. आणि मग राजेश आकांड तांडव सुरू करतो. तो अर्णवला जाब विचारतो, ए बाबा तुला काय हवंय ते सांग मला,
मी या जगातच राहू नये का अशी तुझी इच्छा आहे का? माझ्यावर अजून किती आरोप लावशील? म्हणजे फ्रॉड झाला, चोरी झाली, विनयभंग झाला, खून झाला, आता तर तुझ्याकडे माझ्यावर आरोप लावायला सुद्धा राहिले नाही. असे कोणते गुन्हेच या जगात नाहीये जे तू म्हणशील की या राजेशने केले आहेत? सांग, तुला माझा जीव घ्यायचा आहे का? मला मारून टाकायचं आहे का? तुला काय करायचं ते सांग. अरे मी एक साधा भोळा सामान्य माणूस आहे आणि तू एवढा मोठा बिझनेसमॅन. तसंही मी तुझ्या विरुद्ध लढू शकत नाही, काही करू शकत नाही. तू मला असे एक टिचकी जरी मारली ना तरी मी मरून जाईल. आणि तू मला मारण्यासाठी, मला या घरातून बाहेर काढण्यासाठी एवढं सगळं करतोय का? अर्णव आणि ईश्वरीकडे या प्रश्नाचं उत्तरच नसतं. घरातील सगळे खूप दुःखी असतात. अंजली रडत असते आणि राजेश हा अर्णववर आरोप लावतच असतो, रडण्याचं नाटक करत असतो. त्याला जाब विचारतो, माझी काय चूक आहे? तू असं का वागतोय? सांग मला एकदाचं. असं म्हणून तो अर्णवजवळ जातो आणि अर्णवचे दोन्ही हात स्वतःच्या गळ्याजवळ पकडतो आणि म्हणतो, मारून टाक मला एकदाचा. म्हणजे हे रोज रोजचे आरोप तरी मला नाही सहन करावे लागणार. मारून टाक, मारून टाक. आणि अंजली, आजी सगळेजण त्याला म्हणतात, अहो हे काय करताय? जावई बापू, सोडा सोडा. आणि अर्णव त्याचा गळा सोडून देतो आणि राजेश ढसाढसा रडू लागतो, रडण्याची नाटकं करू लागतो. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला काय बोलावं, काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. आणि मग शेवटी अंजली सुद्धा अर्णववर खूप चिडते आणि अर्णवला जाब विचारते, अर्णव काय चाललंय तुझं? तू हे सगळं का करतोय? तू यांच्यासारख्या देव माणसावर इतके घाणेरडे आरोप लावतोय, इतके टोकाचे आरोप. तू असं का वागतोयस? अर्णव हा काही बोलणार तेवढ्यात अंजली ही अर्णवच्या सणसणीत मुस्काटीत मारते. त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. अर्णव, मामा, मामी, आकाश, ईश्वरी कोणाचाच विश्वास बसत नाही की अंजलीने चक्क अर्णवच्या थोबाडीत मारलीये. राजेशचा सुद्धा विश्वास बसत नाही की अंजलीने त्याच्यासाठी अर्णवच्या थोबाडीत मारलीये. आणि अंजली ही अर्णवला ठणकावून सांगते, आता मी यांच्या विरुद्ध एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही, एकही आरोप ऐकून घेणार नाही. अर्णवला खूप वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि अंजली अर्णवकडे रागारागाने पाहत असते. राजेशचा प्लॅन यशस्वी झालेला असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप जबरदस्त होता. राजेशचा मास्टर प्लॅन म्हणजे एक नंबरचा जिनियस प्लॅन होता आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांना त्याने चितपट केलंय. अर्णव हा इतका मोठा बिझनेसमॅन आहे पण तो मूर्खासारखा वागलाय. स्वतः जेम्स बॉन्ड होण्यापेक्षा जर ईश्वरीला जे पुरावे मिळाले होते ते पुरावे त्याने पोलिसांना दिले असते तर आजपर्यंत कदाचित राजेशला पोलिसांनी फरफटत आपल्या पोलीस स्टेशनवर नेलं असतं आणि तुरुंगात डांबलं असतं. मग अंजलीचा सुद्धा विश्वास बसला असता की खरंच हा नालायक माणूस आहे. पण दोघे जेम्स बॉन्ड बनले आणि राजेशला त्याने त्यांच्याच प्लॅनमध्ये अडकवलं. आजचा एपिसोड तर डेंजरस होता पण पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अंजली ही अर्णवला म्हणेल, ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान होतोय त्या घरात मी नाही राहू शकत. आणि ती चक्क राजेशचा हात हातात घेऊन घर सोडून जाऊ लागेल. पण तेवढ्यात अर्णव हा अंजलीचा पदर घेऊन तिला थांबवणार आणि या पदरावर हात ठेवून अंजलीला म्हणेल, आई गेल्याच्या दुःखातून मी आत्ता कुठेतरी बाहेर पडलोय. मी तुला नाही गमावू शकत. तू जर मला सोडून गेलीस ना तर मी नाही जगू शकणार. असं म्हणून तो अंजलीच्या पदरावर डोकं ठेवणार आणि ढसाढसा रडू लागेल. त्यामुळे अंजलीलाही वाईट वाटणार, ईश्वरीलाही वाईट वाटणार. मग आता अंजलीचा निर्णय काय असेल? ती आपल्या नवऱ्याच्या मानासाठी घर सोडून जाणार की भावाच्या प्रेमासाठी याच घरात राहणार हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. परंतु तोपर्यंत तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.